नमस्कार। तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलवरून एखाद्या मोर्चात सहभागी होत आहे। तसं आपण आपल्या चॅनलवर नेहमी म्हणत असतो की सर्व पक्ष समभाव, सर्व पक्षांसोबत आपण आहोत। परंतु पहिल्यांदा एका मोर्चात सहभागी होण्याचा योग भरपूर प्रवास करून या मोर्चात सहभागी झालेलो आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा हा मोर्चा होता। लबाड्यांनो पाणी द्या, संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न इथे उपस्थित झालेला होता आणि त्यावरच हा मोर्चा होता। नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा। लाईव्ह सुद्धा केला आहे, ते आवडेल तर लाईव्ह सुद्धा बघू शकता। तर चला सुरुवात करूया। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक इथून या मोर्चास सुरुवात झाली। 4:30 पासून या मोर्चास सुरुवात झाली होती, परंतु भरपूर जनता येण्यास वेळ झाली। जवळपास 5-5:30 वाजेपर्यंत भरपूर जनता तिथे जमा झाली होती। पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही। पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, पाणी आमच्या हक्काचं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकीकडे चंद्रमा पाण्याचा शोध सुरू आणि दुसरीकडे आमच्या पृथ्वीवर 71% पाणी असून सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा रस्ता केला। पण आता आम्ही आमच्या हाताचं पाणी मिळवल्याशिवाय शांत नाही बसणार। तुला कोण सांगितलं फोन नाही काही डायरेक्ट आला कधी आला आता लबाड्यांनो। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। Vamos.
कोणती बॅग आहे बघा दुसरीकडे आमच्या पृथ्वीवर 70% पाणी असून सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा रस्ता कोरड आहे. पण आता आम्ही आमच्या हक्काचं पाणी मिळवल्याशिवाय शांत नाही बसणार. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला आलं पाहिजे. आमच्या तारखेचं लोणी खाणं सोडाची झाडांनो सोडाची झाडांनो सोडाची झाडांनो आमच्या हक्काचं पाणी आम्हाला आलं पाहिजे. आमच्या तारखेचं लोणी खाणं सोडाची झाडांनो तुमच्या जातीवर बसून तुमची झोपत उडवणार आमच्या हक्काचं पाणी नाही सोडणार झाडांनो. तर इथे अंबादास दानवे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांनी सर्व जी व्यवस्था आहे त्याचं निरीक्षण केलं, काही सूचना दिल्या, त्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. विविध गोष्टी तिथे व्यवस्था ते बघत होते. पाण्याला आम्ही कोणी प्रश्न केला पाण्याचं काय सगळीकडे लावता तुम्ही. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला आमच्या तारख्याचं लोणी खाणं सोडायची झाडांनो तुमच्या छातीवर बसून तुमची झोपत उडवणार आमच्या हक्काचं पाणी नाही सोडण्याची झाडांनो. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला आमच्या तारख्याचं लोणी खाणं सोडायची झाडांनो तुमच्या छातीवर बसून तुमची झोपत उडवणार आमच्या हक्काचं पाणी नाही सोडण्याची झाडांनो. या तहानलेल्या डोळ्यांनी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची तुम्ही या डोळ्यांवर जाती आणि धर्माचा चष्मा लावलाय. तुमची बिलकुल राज्यमध्ये धर्म तुम्हीच म्हणून टाकले लक्ष माणसाला जाती जातीमध्ये तुम्हीच तुम्ही दुप्पट केला ओझे माणसाच्या छातीवरती लागून दिली. आमचे दोन मंत्री खूप गायब झाले. आमचं प्रचारामध्ये दिसत नाही हल्ली. त्यांची भगिनींना तिथं बसवरती सगळे बसत आहेत. 15-20 मिनिटं उगाच थकाल, आपल्याला मोर्चाला जायचंय. सगळे बसून घ्या. चला पुरुष पण चला इकडे सगळे. हे चला सगळे हरिभाऊ घ्या सगळ्यांना इकडे. चला इकडे चला सगळे इकडे चला. चला इकडे चला सगळे आतमध्ये चला. रस्त्यावर नका करू कारण आपलेच लोक येणार. ट्रॅफिक पण जाम नको करायला. चला आतमध्ये चला सगळे. चला हो माणसे सगळे आतमध्ये घ्या. चला चला सगळे उभे पण नका करू. आठवड्याला या संभाजीनगरच्या यांनी काहीच नाही केलं. त्यांनी केलं रस्त्यावर कोणी थांबू नका. मते साहेब त्या महिलांना इकडे आणून बसत तरी चालेल. निवडणुकीला आले तर 3 महिने सांगतो. 3 महिने केव्हा होऊन गेले. सगळ्यांनी बसवा. काय झालं ठीक आहे. ते सरकार पळून गेले. भाजपचे एका आवाजात आवाज द्या. एक आवाज लबाड आणो 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 अरे लबाड आणो लबाड आणो लबाड आणो अरे पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या बाकी रस्त्यावर कोणी उभे नका राहू. आतमध्ये या सगळे. हे जरा इकडचे त्या गाडीच्या मागचे सगळे आतमध्ये या. पाण्यासाठी आंदोलन करतायत. महिला आघाडीचा आवाज यासाठी बुलंद झाला पाहिजे कारण पाण्याची जास्त गरज ही महिलांना असते आणि आज महिलांचे अंडे कोरे आहेत. पाणी नाही आहे. 12-12, 13-13
तर आतापर्यंत खूप सारी जनता इथे जमा झालेली होती, खूप सारी गर्दी इथे झाली होती. लबाडांनो पाणी द्या हे गाणं खूप जोरात वाजत होतं. भरपूर फलक वगैरे आपल्याला दिसत आहे, तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ. चंद्रकांत खैरे, त्यानंतर आपण बघतोय की अंबादास दानवे हे सुद्धा स्टेजवर आपल्याला दिसत आहे. आणि भरपूर आवाज, भरपूर घोषणा इथे होत होत्या. भरपूर जनता आता जमा झालेली होती. आदित्य ठाकरे अजून आलेले नाही आहेत. सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा, युवा नेते माननीय आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांचा. अरे पाणी द्या, पाणी द्या, अरे पाणी द्या, पाणी द्या. छत्रपती शिवाजी राजांचा माझा महाराष्ट्र, तो माझा महाराष्ट्र कसा आहे, कसा माझा महाराष्ट्र पानी दिया बैनर के नीचे हम आंदोलन कर रहे हैं. बाकी जरा खाली थांबा, महाराज जरा नीचे रुको, बाकी सगळे चला खाली, चला. हे चला खाली चला. आपला मोर्चा 5 मिनिटात सुरू होणार आहे. आपलं ठरल्याप्रमाणे महिला पूर्ण सगळ्या पुढे असतील. नंतर फुलंब्री, पूर्व, मध्य, पश्चिम, युवा सेना, भारतीय कामगार सेना या ठिकाणी आदित्यभाई ठाकरे साहेब यांचं आगमन. आणि इथे अखेर आदित्य ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. भरपूर जनता आपल्याला दिसते त्यांच्या समोर. आदित्य ठाकरे हे आता आलेले आहेत. लवकरच ते स्टेजवर सुद्धा येतील. आदित्य ठाकरे आलेले आहेत इथे. आपण लाईव्ह बघतोय आपण. या ठिकाणी आदित्यसाहेब ठाकरे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवाजी महाराजांचं पूजन करतील आणि त्यानंतर ते व्यासपीठाकडे येतील.
छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करतील आणि त्यानंतर व्यासपीठावर येऊन जी आपली स्वाक्षरी मोहीम आहे त्या मोहिमेअंतर्गत या ठिकाणी ते स्वाक्षरी करतील. आमदार आदित्यजी ठाकरे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी युवा नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या मोर्चाची सुरुवात स्वाक्षरी करून करावी. संभाजीनगरचा रस्ता तोडलाय, पण आता आम्ही आमच्या हक्काचा मिळवल्याशिवाय शांत नाही बसणार. या लहानलेल्या डोळ्यांनी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याचा प्रश्न विचारलाय साहेब, तेव्हा तेव्हा तुम्ही या डोळ्यांनी जाती आणि धर्माचा चष्मा लावला. आणि अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांनी त्या फलकावर, त्या बोर्डवर स्वाक्षरी केली आणि पुढे मोर्चाला सुरुवात झाली. इथून जी जनता आहे ती पुढे मोर्चासाठी निघाली होती. गाड्या, वेगवेगळ्या गाड्या होत्या, फलकं होती, वेगवेगळ्या घोषणा आणि गाणे वाजत हा मोर्चा पुढे गेलेला आहे. तर अशा प्रकारे हा मोर्चा काल समाप्त झाला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, संपूर्ण लाईव्हसुद्धा बघू शकता तुम्ही, लाईव्हसुद्धा केलेले आहे आपण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.